मी सरिता कौशिक. झिरो आवर या एबीपी माझाच्या नव्या कोऱ्या शो मध्ये आपलं स्वागत. एबीपी माझा आणि नवा मराठी माणूस हे नातं काही आजचं नाहीये. गेली 17 वर्ष एबीपी माझाला मराठी माणसानं प्रेम दिलं, जिव्हाळा दिला, आपलं मानलं. एबीपी माझासाठी सुद्धा हा प्रेक्षकच माझा परिवाराचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. डिजिटल क्रांतीमुळे प्रेक्षकांशी थेट संवाद साधणं सोपं झालंय. ते सोशल मीडियावर काय व्यक्त होत आहेत, त्याचा विचार, त्यांची स्वप्न, त्यांच्या आशा, आकांक्षा कळणं सोपं झालंय. त्याचाच एक भाग म्हणजे आपला नवा कोरा कार्यक्रम झिरो आवर. झिरो आवर मध्ये आपण दिवसभरातील 3 महत्त्वाच्या विषयांवरच्या बातम्या पाहणार आहोत. सखोल विश्लेषण पाहणार आहोत, चर्चाही घेणार आहोत. अनेक विषय तुमच्या समोर येतात, मात्र त्याचा नेमका अर्थ कळत नाही. तोच अर्थ कळेपर्यंत ब्रेकिंगच्या शर्यतीत ती बातमी संपलेली असते. आता मात्र असं होणार नाही. झिरो आवर मध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या कमेंट्स, तुम्ही दिलेला कौल. तर सुरू करूयात आजच्या पहिल्या विषयाला. आज 14 ऑगस्ट आणि अवघ्या काही तासांवर देशाचा 76वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. हाच उत्साह असताना रविवारी देशातील 5 राज्यांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांनी छापेमारी केली. 5 राज्यांमध्ये महाराष्ट्रही आहे. अगदी परत एकदा आपलेच मालेगाव, आपलंच कोल्हापूर आणि आपलंच बीड PFI या अतिरेकी संघटनेच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे. प्रामुख्यानं PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांची चौकशी झाली आहे. हे धाड सत्र आजही सुरू आहे, त्यामुळे तपास यंत्रणा अलर्टवर आल्यात. याच कारवाईला धरून आम्ही झिरो आवर मध्ये पहिला प्रश्न विचारला. तो पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावनांना खतपाणी घालणं PFIच्या पथ्यावर पडतंय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. याच प्रश्नावर महाराष्ट्राचा कौल जाणून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या गंभीर विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांच्याशीही आपल्याला चर्चा करायची आहे. मात्र रविवारपासून महाराष्ट्रात काय सुरू आहेत ते पहिले पाहूयात. PFI वर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक. राज्यात पुन्हा एकदा NIAची छापेमारी. महाराष्ट्रातील कोल्हापूर नाशकात छापेमारी. तर मराठवाड्याकडेही तपास यंत्रणांचं लक्ष. PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया देशभरात बंदी असलेली संस्था. गेल्या 48 तासांमध्ये ही संस्था पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. रविवारी NIAनं केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार या 5 राज्यातील 14 ठिकाणी कारवाई केली. यामध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर शहर, इचलकरंजी आणि हुपरी अशा 3 ठिकाणी छापेमारी केली. तिथून 3घांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्र देखील NIAच्या हाती लागल्याची माहिती आहे. नाशिकच्या मालेगावातही NIA मुंबईच्या टीमनं कारवाई केली आहे. तिथं PFIशी संबंधित गुरफान खान आणि सुभान खान यांची चौकशी केली. चौकशीनंतर त्यांना सोडलाय. खरं तर सप्टेंबर 2022ला देशात जवळपास 15 राज्यांमध्ये PFIच्या कार्यालयांवरती कारवाई केली. राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना अटक केली. त्यानंतर संघटनेवर बंदी घालण्यात आली. असं असलं तरी तपास यंत्रणांनी मात्र PFIशी संबंधित लोकांवर लक्ष ठेवलंय. त्यानंतर आता कारवाईचा दुसरा टप्पा सुरू झालाय. आता जरा ही PFI आणि त्यावरचे आरोप काय आहेत ते पहा. 2006 संघटनेची स्थापना झाली. 2010ला धार्मिक वक्तव्याच्या वादातून PFI कार्यकर्त्यांनी प्राध्यापकाचे हात कापले. तेव्हापासून संघटनेवर अनेक आरोप झाले.
2012ला PFIवर अनेक राजकीय हत्यांचे आरोप झाले. 2016ला संघाच्या नेत्याच्या हत्येत PFIच्या 4 जणांना अटक झाली. फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्ली दंगलीवेळी भावना भडकवल्याचा आरोप झाला. ऑगस्ट 2020 मध्ये बंगळुरू दंगलीतही PFIवर आरोप झाले. एप्रिल 2022 मध्ये दिल्ली, करौली आणि खरगोन हिंसाचाराचाही आरोप आहे. याच संघटनेवर आज देशात बंदी घातली असली तरी त्यांच्याशी संबंधित लोक आजही आहेत. एप्रिल 2022 मध्ये PFIच्या एका सदस्याच्या चौकशीतून एक धक्कादायक बाब पुढे आली होती. ती म्हणजे 2047 साली PFIला भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचं होतं. त्यासाठी एका विशिष्ट पातळीवर कार्यक्रमही सुरू केले होते. त्यामुळेच केंद्रानं संस्थेवर बंदी घालत त्यांची बँक खातीही सील केली होती. असं असतानाही संस्थेशी संबंधित काही जण सक्रियपणे काम करत होते. त्यांनाच रोखण्यासाठी रविवारी सुरू झालाय सर्जिकल स्ट्राईक पार्ट 2. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. याच कारवायांचा शेवट कधी आणि कसा होईल हे लवकरच कळेल. मात्र अशा वेळी सरकार काय पावलं उचलत आहे, केंद्राच्या कारवाईमध्ये महाराष्ट्राचाही सहभाग कसा आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करण्याआधी आपण मीडिया सेंटरला जाऊया. तिथं महाराष्ट्रानं दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया. यूट्यूबवरून प्रतिक्रिया आली आहे पहिली. मिलिंद राव, आम्ही काही निवडक प्रतिक्रिया दाखवत असतो. आपला आजचा प्रश्न होता, राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावनांना खतपाणी घालणे PFI सारख्या अतिरेकी संघटनांच्या पथ्यावर पडतंय का? खतपाणी घाला किंवा नका घालू, त्यांना जे करायचे आहे तेच करणार आणि 100% तुमच्यासारखे मदत करणार. मिलिंद राव. ट्विटरवरून V नवाथे यांची प्रतिक्रिया होती, अशा प्रवृत्तीच्या लोकांना शोधून काढून त्यांना कडक शासन करणे अत्यावश्यक आहे. शिक्षेच्या कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. अतिरेकी, आतंकवाद, दहशतवाद हळूहळू अगदी आपल्या दारावर कसा पोहोचला, काय आहे नक्की परिस्थिती महाराष्ट्राची ते जाणून घेऊया थेट गृहमंत्र्यांकडून. जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला जिथे ते उपस्थित आहेत. नमस्कार देवेंद्रजी, ABP माझाच्या या नव्या कोऱ्या शो मध्ये आपलं स्वागत आहे. 0 आवर मध्ये आपण आलात. मात्र विषय अत्यंत गंभीर आहे. PFI वर आज धाडी पडतात आणि महाराष्ट्रात NIAच्या रेट सुरू आहे. नक्की काय परिस्थिती आहे? पहिल्यांदा तर आपल्या नवीन शोला 0 आवरला मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि PFIच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की आता PFIवर बॅन लावण्यात आलेला आहे आणि बॅन लावताना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर ज्या रेड्स करण्यात आल्या त्याच्यामध्ये जे मटेरियल सापडलं आहे ते अतिशय इन्क्रिमिनेटिंग आहे, ते अतिशय देशविरोधी आहे, ते समाजविरोधी आहे. 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र तयार करायचं या हेतूनं त्यांनी पूर्ण स्ट्रॅटेजी तयार केली आहे. त्या दृष्टीने विशेषतः अल्पसंख्याक समाजातली जी मुलं आहेत त्यांना रॅडिकलाइज करायचं, त्यांच्या माध्यमातनं घातपात घडवायचा, त्यांच्या माध्यमातनं सिस्टीम सुधारून लावायच्या किंवा या ठिकाणी ज्या सगळ्या व्यवस्था आहेत या व्यवस्थांवरचा लोकांचा विश्वास उडेल अशा प्रकारच्या बातम्या पेरायच्या, अशा प्रकारची मानसिकता तयार करायची, अशा सगळ्या गोष्टी. आणि विशेषतः याला एक फॉरेन फंडिंगचं लिंकेज, अशा या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात आल्या आहेत. आणि त्यामुळे PFIला त्या ठिकाणी त्याच्यावर बॅन लावल्यानंतर बऱ्याच लोकांना आपण अटक केली. पण नंतर असं लक्षात आलं की वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये PFI काम करते किंवा PFIचे जे एक्स केडर आहेत, हे एक्स केडर हे त्यांनी काही NGO सारखी नावं घेतली आहेत, काही अशी नावं घेतली आहेत की जी नावं पाहता
असं वाटेल की अरे बापरे, हे तर कुठलं तरी समाजाचं मोठं काम करणारी NGO आहे, पण त्याच्या आड फ्रंटल काही फ्रंटल संघटना त्यांनी तयार केलेल्या आहेत. त्यामुळे आता या प्रत्येक गोष्टीची माहिती ही या ठिकाणी मिळते आहे आणि त्यानुसार NIA कडे जशी जशी माहिती येते तसे NIA रेड्स करतायत. त्या रेड्समध्ये अजून नवीन माहिती सापडते, त्याच्यामध्ये काही लोकांची नावं सापडतायत. त्यामुळे हे एक सत्र चाललेलं आहे. आता याची सगळी माहिती आज या क्षणी मी देऊ शकणार नाही, कारण ती NIA ते कंडक्ट करत असल्यामुळे ऑफिशियली ती माहिती NIAने किती द्यायची आणि किती देऊ नये हे NIAला ठरवायचं आहे. त्यामुळे त्या संदर्भात NIAच माहिती देईल. पण एक गोष्ट नक्की आहे, म्हणजे इवन आपल्याकडेही गेल्या काळामध्ये काही टेन्शन्स तयार झाले, तर यातही जी काही कम्युनिकेशन्स आम्हाला सापडतात किंवा जे काही इन्फरन्सेस आम्हाला काढता येतात, तर त्यातही काही ना काही प्रमाणात PFI केडरचा समावेश हा त्याच्यामध्ये दिसतो. मग वेगवेगळ्या ठिकाणी कुठे स्टेटस वापरणं, कुठे मिरवणुका काढणं, कुठे अँटी इंडिया फिलिंग तयार होईल किंवा एक रॅडिकल फिलिंग तयार होईल, अशा प्रकारचे जे काही मागच्या काळात बऱ्याच ठिकाणी आपल्याला कारवाया होताना दिसल्या, तर त्यातही यांचा काही ना काही प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या ज्या रेड्स होत आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अत्यंत गंभीर अशी बाब आपण सांगितली. 2047 पर्यंत इस्लामिक खिलाफत तयार करण्याचा त्यांचं जे काही एक षडयंत्र आहे त्याबद्दल आपण सुद्धा सांगितलं. काही डेटा जो समोर येतोय त्यामध्ये असं कळतंय, असं समजतंय की त्यांचे मास्टर ट्रेनर्स महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. म्हणजे ती जी मंडळी आहेत ती कुठंतरी अगदी चाकू, लोखंडी रॉड्स, त्याचबरोबर तलवारी यांचा वापर कसा करायचा ह्याचं ट्रेनिंग देत आहेत. हे देशभरात होतंय, हे महाराष्ट्रातही होतंय का? नाही, हे सर्वत्रच होत होतं आणि वेगवेगळ्या नावाखाली ते होत होतं. त्याच्यामुळे आणि हे प्रशिक्षण इथपर्यंत मर्यादित नव्हतं. हे प्रशिक्षण हे पुढे अगदी डेटोनेटर्स, बॉम्ब्स हे कसे तयार करायचे किंवा नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा प्रकारे सायबर टेररिझम करायचं, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्क्लूड आहेत. आणि आता आपण बघतोय, आता पुण्याला जे मॉड्यूल आपल्याला एक सापडलं की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता अटक सुरू झालेली आहे, ती केसही NIAला गेली आहे. पण हे वन ऑफ इट्स काइंड नाही आहे. तर आता लक्षात येत आहे की हे पॅन इंडिया मॉड्यूल आहे, जे पुण्यामध्ये आपण शोधून काढलं आहे. यांचे रूट्स मध्य प्रदेशला रतलाममध्ये आहे, यांचे रूट्स कुठे झारखंडमध्ये आहे, यांचे रूट्स कुठे राजस्थानमध्ये आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मॉड्यूल्स हे तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे हा काही एखाद्या ठिकाणी एखादी हिंसा घडवण्याचा विषय नाही आहे. तर अशा प्रकारे हे जे काही वेगवेगळ्या नावाच्या संघटना आहेत, या सगळ्या संघटना कुठेतरी एक त्यांचं कोरिलेशन आपल्याला हळूहळू सापडतं आहे आणि त्यातून देशामध्ये अशा प्रकारच्या दहशतवादी घटना करायच्या किंवा देशामध्ये दोन समुदायांमध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करायचं आणि मग त्याच्यानंतर भारताची बदनामी करायची की बघा भारतामध्ये अल्पसंख्याक सेफ नाही, भारतामध्ये कुठेतरी हल्ले होत आहेत. अशा प्रकारचं एक इंटरनॅशनल डिझाईन देखील यांच्या सगळ्या एफर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. देवेंद्रजी, एकंदरीत आपण जेव्हा मुख्यमंत्री राहिला त्यावेळेला महाराष्ट्राचं एक मोठं यश हे होतं की शहरी माओवाद नक्की काय आहे तो चेहरा आपण भारतासमोर आणू शकलो. एवढंच नाही तर कन्व्हिक्शन घेण्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठं यश त्यावेळेला मिळालं. आता पुण्यातल्या ज्या घटना आहेत, ATSची कारवाई आहे, आता ही NIAची कारवाई आहे, एकंदरीतच ISIS असो, आता PFI असो किंवा मग शहरी माओवाद असो किंवा नुसता माओवाद असो, हे एकमेकांना मदत करतात आहेत का? निश्चितपणे होते आहेच. कारण आपण जर बघितलं असेल तर अर्बन माओवाद याच्यामध्ये जे इन्क्रिमिनेटिंग डॉक्युमेंट्स आपल्याला सापडले त्याचा थेट संबंध हा आपल्याला ज्या काही यांच्या ISIच्या कारवाया ज्या काही काश्मीरमध्ये होतात त्याच्याशी थेट संबंध आपल्याला त्याचा सापडला. अनेक ठिकाणी शस्त्रास्त्रांच्या देवाणघेवाणीतला संबंध आपल्याला त्याच्यामध्ये सापडला. त्यामुळे हे काही कुठल्या एका ज्याला असं म्हणता येईल की आयडिओलॉजी पुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर एक प्रकारे सगळे मिळून
देशाला कशा प्रकारे व्यवस्था देशाची नष्ट करता येईल, व्यवस्थेला चॅलेंज करता येईल आणि व्यवस्थेच्या विरुद्ध देशातल्याच लोकांना कसं उभं करता येईल, अशा प्रकारचा यांचा एकूण अराजक ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा अराजक तयार करण्याचा यांचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हे सगळे लोक कुठून तरी जॉईंट आहे. आणि मी मागच्याही काळात मी अधिवेशनात देखील बोललो की अनेक प्रकारच्या राज्यामध्ये ज्या काही जे प्रकल्प आहेत आपले वेगवेगळे, या प्रकल्पांना जे काही विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतात, तर ते विरोध करताना जसे जेन्युइन लोक विरोध करताना दिसतात, तसे काही लोक हे अशा अर्बन माओइस्टांशी संबंधित किंवा ज्या संघटना बाहेरून फंडेड आहेत आणि त्या संघटनांशी संबंधित अशा लोकांकडनं चार्ज झालेले, अशा लोकांकडनं रॅडिकलाइज झालेले असे लोक देखील याच्यामध्ये दिसून पडत आहेत. आपल्याला कल्पना ते दिसत आहे. म्हणजे कुठेतरी हा एक भारताला डिरेल करायचा अजेंडा आहे, जो अजेंडा खालपर्यंत नेण्याचा प्रयत्न हे लोक करतायत. देवेंद्रजी, एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर कुठले जिल्हे अत्यंत सेन्सिटिव्ह आहे असं तुम्ही सांगाल? असं काही जिल्हे सेन्सिटिव्ह आहेत वगैरे असं मी सांगणार नाही, पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये असे प्रयत्न झाले आहेत आणि होत आहेत. त्याच्यामुळे त्याचं चिन्हांकन आम्ही केलं आहे. कुठल्या भागात होतं याचे चिन्हांकन केलं आहे. देवेंद्रजी, एक अजून महत्त्वाचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आपण घेऊया. खरं तर लोकांचा राग असतो, शासनावर असतो, प्रशासनावर असतो, त्याचबरोबर आपापल्या राजकीय पक्षांचे हेवेदावे जे सुरू असतात त्यामुळे राग असतो. पण अशा वेळेला हा राग देशाच्या विरोधात निघू नये, म्हणजे आता तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं लक्षात घेता तुम्ही काय लोकांनी दक्षता बाळगली पाहिजे हे सांगाल? नाही, लोकांना एवढीच विनंती आहे की शासन असेल, प्रशासन असेल, इंटेलिजन्स असेल, 24 तास सगळीकडे नजर राहीलच असं नाही आहे. कारण भारत हा खंडप्राय देश आहे. महाराष्ट्र हा अत्यंत मोठा देश आहे. 12 कोटी लोक या महाराष्ट्रामध्ये राहतात. त्यामुळे माझी नागरिकांनाही विनंती आहे, आपलेही डोळे आणि कान हे उघडे ठेवा आणि आपल्याला कुठेही संशयित अशा प्रकारच्या व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाल ही जर दिसली तर ती रिपोर्ट करा. ती खरीच असेल असं नाही आहे, ती खोटी ठरली तरी हरकत नाही. खोटी ठरली आणि त्याच्यामध्ये सद्भावना असली तर कधीही तुम्हाला कोणी दूषण देणार नाही. पण आपण बघा, पुण्यामध्ये जे 2 आपले पोलीस अंमलदार आहेत, यांनी संशयित व्यक्ती आणि संशयास्पद हालचाल टिपून त्या ठिकाणी कारवाई केली आणि त्यातनं एवढं मोठं मॉड्यूल बाहेर पडलं. त्यांनी जर साधे चोर आहेत सोडून द्या असा ॲटिट्यूड ठेवला असता तर कदाचित हे बाहेर पडलं नसतं. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना सजग राहावं लागेल. विशेषतः आता ज्यावेळी भारत एक आर्थिक महासत्ता होऊ घातलेला आहे, भारतातल्या लोकांना जरी ते आवडत असलं तरी जगातल्या सगळ्यांनाच ते आवडतंय असं नाही आहे. भारताच्या महासत्ता होण्यामुळे जिओ पॉलिटिकल जे काही त्या ठिकाणची परिस्थिती आहे ही मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. संदर्भ बदलणार आहेत. त्याचा जगाच्या व्यापारावर एक मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर अशा शक्ती देखील आहेत की ज्यांना भारत अशा प्रकारे आर्थिक महासत्ता किंवा 5व्या क्रमांकावरून आता 3ऱ्या क्रमांकाकडे जी आपण आगेकूच करतो किंवा विकसित भारताकडे कूच करतो ती त्यांना होऊ द्यायची नाही आहे. त्यामुळे असेही लोक शेवटी अशा प्रकारच्या शक्तींचाच वापर आजच्या परिस्थितीमध्ये करतात. आणि म्हणून मला असं वाटतं सामान्य नागरिकांनी देखील सजग राहिलं पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद देवेंद्रजी, आपण एबीपी माझाशी आज संवाद साधला आणि खास 0 आवरच्या या पहिल्या शोमध्ये आपण आलात. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा तुम्ही सांगितल्या महाराष्ट्राच्या जनतेला. आणि खरंच लोकांनी एकच लक्षात ठेवलं पाहिजे, उघडा डोळे बघा नीट. त्यामुळे गृहमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला महाराष्ट्रातूनही तसाच प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा. आता वेळ झाली आहे पोल सेंटरमध्ये जाण्याची, जिथं आपण पाहणार आहोत कौल महाराष्ट्राचा. आजचा आपला प्रश्न होता की राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावनांना खतपाणी घालणं PFIच्या पथ्यावर पडतंय का? ट्विटरवर
आपल्याला 90% लोकांनी उत्तर दिलंय होय, तर फक्त 10% म्हटलंय नाही. युट्यूबवर याच पोलला आपल्याला 8,600 मतं पडली आहेत आणि 94% लोकांचं म्हणणं आहे होय, फक्त 6% लोकांना वाटतंय की नाही. परिस्थिती गंभीर आहे. दहशतवादी अतिरेक्यांनी जगात अनेक देशांचा, तिथल्या समाजाचा चेहरा मोहरा बदलून ठेवला आहे. काश्मीर हे त्याचे आपले हक्काचे पण दुर्दैवी असे उदाहरण आहे आणि इतर भागांमध्ये याचे लोण पसरतंय. पण हेच जर आपल्या महाराष्ट्रात होऊ द्यायचे नसेल तर तुम्हाला आम्हाला दक्ष असावे लागेल. शासनावर राग आहे, बोला. संविधानानं दिलेल्या अधिकारांच्या अंतर्गत आंदोलनही करा. प्रशासनावर राग आहे, नक्कीच व्यक्त व्हा. त्यांना कामाला लावा. त्यांच्या भ्रष्टाचाराचा विरोध करा. एखाद्या राजकीय पक्षाचं आंदोलन आहे, विषय तुमच्या जिव्हाळ्याचा असेल तर सामील व्हा. पण लक्ष असू द्या, सीमा धुसर आहे. तुमचा राग, तुमची तेढ, तुमचे आंदोलन, तुमचे वक्तव्य, तुमचे राजकारण तुमच्या देशाच्या विरोधात कोणी घ्यायला नको. याचा फायदा साम दाम दंडभेद वापरून कसा बेमालूमपणे अतिरेकी करतील, अगदी तुमच्या गल्लीत, तुमच्या मोहल्ल्यात, तुमच्या समाजाच्या व्हॉट्सॲप मेसेजमध्ये सामील होऊन, हे आज सांगता येत नाही. त्यामुळे उघडा डोळे, बघा नीट, हाच खरा मार्ग. सध्या राज्यातलं राजकारण पाहिलं तर कोणता पक्ष कुणासोबत आहे आणि कोणता नेता कोणत्या पक्षासोबत आहे हे ठामपणे सांगणं महाकठीण झालंय. हे म्हणायचं कारण म्हणजे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या घडामोडी. एक राष्ट्रवादी मोदींच्या भाजपासोबत आहे, एक राष्ट्रवादी मोदी विरोधकांसोबत. एक पवार मोदींचं गुणगान करतात तर एक पवार इतके संदिग्ध बोलतात की ते स्तुती करतायत की टीका हे कळायला मार्गच उरत नाही. शरद पवार, अजित पवारांपासून इतर छोट्या मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी, त्यांची वक्तव्य पाहिली तर हा पक्ष फुटला आहे असं ठामपणे कुणीही सांगू शकत नाहीये. आम्ही तुम्ही तर सोडाच, खरं तर त्यांच्या मित्र पक्षांना सुद्धा संभ्रम आहे. नेते सुशेगाद आहेत, सत्तेत आहेत, मात्र सामान्य कार्यकर्ते अजूनही कन्फ्युज्ड आहेत, असंच चित्र आहे. दोन दगडांवर पाय ठेवून फार काळ उभं राहता येत नाही असं म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेस ही कसरत किती काळ करेल हे पाहणं रंजक ठरणार आहे. आणि त्यामुळेच आपला आजचा प्रश्न काय होता हे बघूया आपल्या पोल सेंटरला जाऊन. आजचा आपला प्रश्न होता, राष्ट्रवादीत सध्या दिसतं तसं नसतं असं सुरू आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. या प्रश्नावरील तुमची मतं आणि निवडक प्रतिक्रिया आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काय सुरू आहे आणि त्याचे राजकीय पडसाद कुठे कसे उमटतायत हे पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात चोरडियांच्या बंगल्यात भेट झाली आणि राष्ट्रवादीत पडद्याआड सुरू असलेली खलबतं आणि खळबळ पुन्हा एकदा उघड झाली. या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढणं सुरू असतानाच शरद पवारांनी मात्र अपेक्षेप्रमाणे सगळ्या शंका कुशंका अलगद उडवून लावल्या. या निमित्ताने महाराष्ट्राला काका पुतण्याच्या नात्याची आठवण करून द्यायची संधी त्यांनी सोडली नाही. मला माहिती नाही की तुम्हाला कितपत माहिती आहे. अजित पवार हा माझा पुतण्या आहे. ऐकलं, अजित पवार हा माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितलं तर पवार कुटुंबामध्ये आता वडील माणूस मी आहे आणि त्यामुळे वडील माणसाला कोणी भेटायला आलं त्या वडील माणसाने कोणाला बोलवलं हा चर्चेचा आणि वृत्तपत्रामध्ये घेण्याचा विषय होता.
राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवारांची साथ न सोडणारे जयंत पाटील हे सुद्धा या भेटीच्या वेळी उपस्थित होते. त्यांचे मोठे बंधू भगतसिंग पाटील यांना गेल्या आठवड्यातच ईडीची नोटीस आली होती. त्यामुळे ते अजित पवारांसोबत जाणार किंवा थेट भाजपमध्ये प्रवेश करणार अशा शक्यतांची चर्चाही सुरू झाली. जयंतरावांनी मात्र त्या सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या. इलेक्शन कमिशनमध्ये काही न्यायनिवाडा होईल भविष्य काळात, पण तोपर्यंत हा वाद टळावा यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी कुणाशी संपर्क केला किंवा कुणी माझ्याशी सतत संपर्क केला तर शेवटी हे घरातला वाद घरातच संपावा हा प्रयत्न कुणीही शहाणा माणूस करेल. नंतर लढाई सुरू झाली की होणारच आहे ती. त्यामुळं शक्यतो राजकारणात बेरजेचं राजकारण करायचं असतं. भागाकार आणि वजाबाकी होऊ नये हा प्रयत्न कुठल्याही पक्षाच्या अध्यक्षांनी करायचा असतो. शरद पवार एकीकडे मोदी विरोधी आघाडी सोबतही दिसतात आणि त्याच वेळी पक्ष फोडून भाजपसोबत गेलेल्या अजितदादांसोबतही दिसतात. या सगळ्या घटनाक्रमामुळे मित्रपक्षांची अस्वस्थता आणि सामान्य कार्यकर्त्यांचा संभ्रम आणखी वाढताना दिसतोय. त्यामुळेच भीष्म पितामहांकडून ही अपेक्षा नाही असं म्हणत संजय राऊतांनी निर्वाणीचा इशारा दिलाय. उद्या जर आम्ही एकनाथ शिंदेबरोबर रोज चहा प्यायला बसायला लागलो किंवा त्यांच्या बेईमान गटाबरोबर जे भाजप बरोबर गेलेले आहेत, आम्ही नेत्यांनी त्यांच्यावर बसायचं, आपली नाती गोती व्यवहार सांभाळायचे आणि कार्यकर्त्यांनी खाली मग आपली आयडिओलॉजी आपली विचारधारा याच्यासाठी एकमेकाविरुद्ध लढायचं. मला असं वाटतं की शिवसेनेच्या DNA मध्ये अशा प्रकारचं ढोंग नाही. पक्ष फुटल्यानंतर कधी वायबीला जाऊन शरद पवारांची भेट घेणं तर कधी चोरड्यांच्या घरी लपून छपून भेटणं. यामुळे राष्ट्रवादी खरंच फुटलीये का हा प्रश्न अनेक जण सुरुवातीपासून विचारतायत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याचा पुनरुच्चार केला. हे सगळं शरद पवारांच्या सांगण्यावरून सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. हे यांचं त्यांचं स्वतःच आहे. ते एक टीम अगोदर त्यांनी पाठवली, आता दुसरी जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत आणि हे काय आज नाही, हे 14 पासून मिळालेले आहेत, 2014 पासून. आणि तुम्हाला आठवत नाही का पहाटेचा शपथविधी आणि मग त्या सगळ्या नंतर झालेल्या गोष्टी आठवत नाही का तुम्हाला? चोरडियांच्या घरी झालेल्या गुप्त बैठकीची बातमी सरकारी पातळीवरूनच लीक झाल्याचं बोललं जात आहे. दोन्ही डगरींवर हात ठेवून राजकारण करण्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रयत्न अजित पवारांच्या मित्रपक्षानेच हाणून पाडला असं जाणकारांना वाटतं. 17 तारखेपासून शरद पवारांचा दौरा सुरू होतोय. त्यातून सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील गोंधळ दूर होईल की वाढेल याचं भाकीत कुणीही करू शकणार नाही, हेच खरंय. 0 अवरसाठी मंदार गोंजारीसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या घटनाक्रमावर आपण सकाळी प्रश्न विचारला होता. नेटिझन्स त्यावर भरभरून व्यक्त झाले आहेत. सोशल मीडियावरील काही निवडक प्रतिक्रियांवर एक नजर टाकूया आपल्या मीडिया सेंटरमध्ये. आपला आजचा प्रश्न होता, राष्ट्रवादीत सध्या दिसतं तसं नसतं असं सुरू आहे का? सुरेश मुळे यांची युट्यूबवरून प्रतिक्रिया आहे. 2019 पासून महाराष्ट्रात जी राजकीय अस्थिरता आहे त्याला कारण राष्ट्रवादी. तिन्ही पक्षासोबत इतके दिवस सर्व जनता भाजपला नावं ठेवायची, पण खरे कटकारस्थानं राष्ट्रवादी पक्ष म्हणजे शरद पवार यांचं आहे असं धनंजय देशमुख यांनी युट्यूबवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. युट्यूबवरच संकेत कदम यांची प्रतिक्रिया, एकतर भाजपला संपवतील नाहीतर स्वतः संपतील. युट्यूबवरच अशोक कासार यांचे प्रतिक्रिया, लोकांना भाजपा, शिंदे गट आणि त्यानंतर एकूणच राष्ट्रवादीचा कंटाळा आलाय. फेसबुकवरून अंकुश कलेळ यांची प्रतिक्रिया आहे, दिसतं तसं नसतं म्हणून लोक फसतात, म्हणून मतदान विचार करून करा असा सल्ला दिलाय त्यांनी. फेसबुकवरूनच प्रतिक्रिया आहे संदीप तुपरे यांची, कळतच नाही हे सोबतच्या पक्षांना येडं बनवतात की जनतेला.
नरेंद्र मोरे यांची इंस्टाग्रामवरून प्रतिक्रिया आहे. पवार साहेबांची ही एक सर्वात मोठी राजकीय खेळी आहे. यात भाजपा टार्गेटवर आहे. अक्षय आवाळे यांची ही इंस्टाग्रामवरून प्रतिक्रिया आहे. हो, ईडी पासून संरक्षण मिळण्यासाठी. खरं तर आपण या लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. आता नक्की मित्र पक्षांना काय वाटतंय हे बघूया आपल्या गेस्ट सेंटरला जाऊन. आपल्याबरोबर आज आहेत पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते. पृथ्वीराजजी, आजचा आमचा हा नवा कोरा कार्यक्रम आहे, 0 आवर आपलं स्वागत आहे. एकंदरीतच आपण बघितलं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं हे राजकारण सुरू आहे त्यामध्ये लोकांमध्ये तर संभ्रमावस्था आहे. आम्ही आत्ताच लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या. मित्र पक्ष म्हणून तुमच्यामध्येही संभ्रमच आहे का? निश्चितच, कारण ह्या ज्या भेटीगाठी होत आहेत, काही दिवसापूर्वी नेहरू सेंटरला हे सगळे नवनिर्वाचित मंत्री भेटायला गेले. पूर्वी वेळ ठरली नव्हती असं सांगितलं, तरी पण भेट झाली. जर वेळ ठरली नव्हती किंवा भेटायचं नसतं तर दरवाजा बंद केला असता, मी भेटणार नाही म्हणून सांगितलं असतं. तरी पण एक वडीलकीच्या नात्याने ती भेट झाली असं मला सांगितलं. आता पुन्हा ही गुप्त बैठक झाली, कारण ज्यांच्या घरी ही बैठक झाली त्यांनी सांगितले की अशी काही बैठक झाली नाही, पण तू कुणीतरी ती बातमी लीक केली. मीडियाचे सगळे प्रतिनिधी उपस्थित होते आणि मग ही मंडळी चोरडियाजींच्या घरातून बाहेर निघताना दिसली. थोडंसं लपायचा जरी प्रयत्न केला, म्हणजे ही भेट लोकांना कळू नये असा अर्धवट प्रयत्न झाला, पण कोणीतरी मीडियाला बातमी दिली. आणि त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये नव्हे तर मित्रपक्षामध्ये देखील संभ्रम आहे. मित्र पक्षांनी बोलण्याचा प्रयत्न केला का पृथ्वीराजजी? आपण आहात, शिवसेना आहेत, शरद पवारांशी ह्याच्यावर भेट घेण्याचं काही ठरतंय का? नाही, असं काही ठरलेलं माझ्या माहितीत नाहीये. नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेतली, पण ती बहुतेक इंडिया आघाडीच्या 31 आणि 1 तारखेच्या बैठकीबद्दल असावी, पण त्यात ही चर्चा झाली असेल. मला वाटतं की हा संभ्रम दूर करण्याची जबाबदारी ही स्वतः शरद पवार साहेबांची आहे, कारण या सगळ्या प्रकारामुळे त्यांची विश्वासार्हता ही त्यावर आघात होतोय आणि खरं काय चाललेलं ते कोणालाच कळत नाही. आमचं तर सोडा, पण त्यांच्या बरोबर असलेल्या आमदार आणि नेते मंडळींनाही कळत नाही की खरंच काय चाललेलं आहे, कोण कोणाबरोबर आहे. त्यामुळे हा संभ्रम दूर करणं आवश्यक आहे. पण मला वाटतं आता ते 15 ऑगस्ट नंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पहिला दौरा काहीतरी बीड जिल्ह्यात ठरलेला आहे आणि तो झाल्यावर थोडासा संभ्रम दूर होईल. पण त्या दौऱ्यात ते काय बोलतायत, काय भूमिका घेतायत, याबद्दल सगळेच म्हणजे आम्ही सगळे प्रतीक्षा करतोय. ते जर स्पष्ट बोलले नाही, तर एक स्पष्ट संदेश दिला नाही, तर पुन्हा संभ्रम चालू राहील. खरं तर इंडिया ही जी आघाडी आता बनली आहे त्याचं खरं तर मुंबईत आता त्याची बैठक होणार आहे. अत्यंत महत्त्वाची बैठक आहे आणि आपण सर्व पक्ष होस्ट आहात त्या बैठकीसाठी इथं. मात्र अशा वेळेला पवारांच्या या भूमिकेचा त्या ऐक्यावर काही परिणाम होईल का? असं काही होणार नाही, कारण समजा पवारांना सोडून त्यांचा गट फुटून गेला असता तर ते काही त्यात करू शकणार नाहीत. कारण आज अजित पवारांची महत्वाकांक्षा किंवा त्यांच्यावर असलेला दबाव, ईडीचं दहशत सत्र आहे आणि त्यामुळे कोणाला काही पदं मिळालेली आहेत, तर सत्तेच्या लोभाकरता, ईडीच्या त्रासातून वाचण्याकरता काही कारणामुळे एक मोठा गट पवार साहेबांना सोडून गेलेला आहे. आता त्यात त्यांनी तो घालवला असं म्हणणार नाही मी, आणि त्यामुळं त्यांना सोडून गेलेलं आहे, ते नाराज आहेत, त्यांना धक्का बसलेला आहे असं आपण गृहीत धरू. पण आता जवळजवळ त्या घटनेला 1.5 महिना होऊन गेलेला आहे आणि आता पब्लिकली जाहीरपणे त्यांनी ही जी फूट पडलेली आहे ती त्यांना माहिती होती का, त्यांना माहिती नव्हती, त्यांना आश्चर्य झालं आणि ते याच्या विरोधात आहे. ते भाजपमध्ये कधीही जाणार नाहीत, भाजपचा कडवा प्रतिकार करणार आहेत आणि हे जे त्यांना सोडून गेलेले माणसं आहेत त्यांच्याही मतदारसंघात जाऊन ते प्रचार करतील असा स्पष्ट इशारा जर आला तर मग काहीतरी त्यातून संदेश जाईल. मला वाटतं आज त्यांच्या तब्येतीकडे पाहता त्यांनी लगेच ताबडतोबच दौरा काढला पाहिजे असेही कुणाची अपेक्षा नसावी. त्यांच्या सोयीप्रमाणे, त्यांच्या तब्येतीप्रमाणे ते दौरे काढतील, पण दौऱ्यात काय बोलतायत
नक्कीच ती meeting नक्कीच किती अत्यंत मोठी ते आहे, सर्वांसाठीच महत्त्वाचं राहणार आहे. धन्यवाद पृथ्वीराजजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आता ह्यानंतर आपल्याबरोबर अजून एक गेस्ट आहेत आणि खरं तर असे गेस्ट आहेत की ज्यांना अनेक इन्साइट्स आहेत, जे पक्ष आणि पवार परिवाराचे अत्यंत महत्त्वाचे सदस्य आहेत. आपल्याबरोबर आहेत आमदार रोहित पवार. त्यांना आज आपण बोलतं करण्याचा प्रयत्न करूया. रोहितजी आपलं स्वागत. तुम्हाला माहिती असेल आज आमचा हा पहिला कार्यक्रम आहे 0 आवर शोचा. आत्ताच पृथ्वीराज चव्हाण येऊन गेलेत. लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही बघितल्या आणि तुमच्या चॅनलला आत्ताच मी आम्ही तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो तुमच्या नवीन शोसाठी. धन्यवाद खूप खूप रोहितजी. आत्ताच पृथ्वीराज चव्हाण येऊन गेलेत आणि लोकांच्या प्रतिक्रियाही आम्ही दाखवल्या. एकंदरीतच लोक किंवा मीडिया तर सोडा, मात्र मित्रपक्षांच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. काय नक्की होत आहे? तुम्ही इन्सायडर आहात. हे बघा, पवार साहेबांनी काल स्पष्ट केलंय, आज स्पष्ट केलंय, याच्या आधीसुद्धा स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये BJP बरोबर जाणार नाही. कारण का BJPला जो विचार चालतो तो आपल्याला चालत नाही. आता साहेबांसारखा नेता ज्यांना 60-70 वर्षाचा राजकीय अनुभव आहे, अशा व्यक्तीने जेव्हा एकदा स्पष्टीकरण दिलं तर सारखं स्पष्टीकरण मागण्याचं कारण काय? आणि पवार साहेबांची भूमिका आणि पवार साहेबांची स्ट्रॅटेजी जर तुम्ही बघितली तर पवार साहेब सुरुवातीला कधीही कुठलीही स्ट्रॅटेजी सांगत नसतात. ते जेव्हा करायचं आहे तेव्हा करेक्ट कार्यक्रम हे करत असतात. त्यामुळे खरं तर मला आश्चर्य वाटतंय की चव्हाण साहेब बोलत असताना त्यांनासुद्धा कुठंतरी शंका वाटते. पण मला एक त्यांची गोष्ट मान्य पण करतो की 17 तारखेला बीडला जी सभा आहे तिथं आदरणीय पवार साहेब बोलतीलच आणि ते जे बोलतील तिथून सुद्धा कुठं ना कुठंतरी जे काय स्पष्टीकरण अजून एकदा आपल्या सर्वांना शंका पाहिजे. घेण्याचं जे महत्वाचं कारण ठरलं रोहितजी, ते होतं की ही जी बैठक आत्ता जी झाली, चोरडियांच्या घरी जी भेट झाली, ती भेट गुप्त ठेवण्याचा एवढा प्रयत्न का झाला? हे बघा, काल पवार साहेबांनी स्वतः सांगितलं की तशा प्रकारची बैठक झाली. पवार साहेब जेव्हा त्या बंगल्याच्या बाहेर आले तेव्हा त्यांच्या गाडीची काच खाली होती. आता ती बैठक जर खूपच गुप्त असली असती तर मीडियाला कुठेही टिप मिळाली नसती. आता मीडियाला ती टिप कशी मिळाली, कुठून मिळाली, का मिळाली, याचा सुद्धा कुठं ना कुठंतरी अभ्यास करावा. त्या टिपचा फायदा कोणाला होईल, कन्फ्युजनचा फायदा हा भाजपला होतो का, हे कुठं ना कुठंतरी आपल्याला बघावं लागेल. राहिला प्रश्न, काल पवार साहेबांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा नाही तर कुणाच्याही कुटुंबामध्ये जेव्हा वडीलधारी माणूस असतो त्या व्यक्तीकडे जेव्हा पुतण्या, मुलगा, मुलगी जर विचारात पटत नसलं पण अडचणीत असतील, नाहीतर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण ती चर्चा करतो. तर पवार साहेबांनी ते काय अडचण आली? काय एवढं चर्चा आत्ताच बाहेर गेल्यानंतर चर्चा करायला पवार साहेबांचा सल्ला घ्यायची वेळ अजितदादांवर का आली एवढ्या लवकर? की अजितदादांनी वापस यावं हे प्रयत्न अजून सुरू आहेत का? काय चर्चा झाली हे मला तरी सांगता येणार नाही. कारण का ती बैठक झाली हेच मला मीडियाच्या मदतीने कळालं. त्यामुळे मला तिथे काय चाललंय हे माहीत नाही. मी आता मराठवाड्यात आहे. काल 2 जिल्हे केले, आज 2 जिल्हे केलेले आहेत. इथं येऊन कार्यकर्त्यांची पवार साहेबांबद्दलचा संवाद साधत आहे, कार्यकर्त्यांना मोटिवेट करत आहे, कार्यकर्त्यांची बोलून त्यांच्या अडचणी सोडवत आहे. त्यामुळे मी इथं तसं बघितलं तर BJPच्या विरोधातच बोलत आहे. त्यामुळे बैठकीत काय झालं, 3 लोकांपेक्षा 4था व्यक्ती तिथं कुणीच नव्हतं. त्यामुळे मला तरी आज सांगता येणार नाही की काय चर्चा झाली. खरं तर पारिवारिक बैठक लोक समजू शकले असते, पण तिथं जयंत पाटील पण स्वतः उपस्थित होते. नक्की काय सुरू आहे? त्यामुळं परत तीच शंका, कारण तेच प्रश्न लोकांच्या मनात आहेत.
एक शंका असलीच पाहिजे, कारण का शेवटी आज जर आपण मीडियावर बघितलं तर आज कुठलीही बातमी पवारसाहेब सोडून होत नाही. आज कुणीही इतर लोक चर्चेत नाही. तर पवारसाहेब आज गाडीत कोणाबरोबर बसले, कुठं गेले, कोणाबरोबर चर्चा झाली, आता याच्यावर आपण जर बोलत राहिलो तर जे मूळ मुद्दे आहेत, जे लोकांच्या अडचणी आहेत, त्याच्यावर कोण बोलणार. आणि जयंतराव त्या बैठकीत आले, योगायोगाने आले का काहीतरी प्लॅन करून आले, हे आपल्याला तरी सांगता येणार नाही. एक पण शेवटचा बैठक झाली प्रश्न हे मी नक्की आपल्याला आहे. विचारते रोहितजी. पण बैठक झाल्यानंतर पवार साहेबांची भूमिका, एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते की आपण शरद पवार साहेबांचा संदेश घेऊन मराठवाड्यात आला आहात, पण जयंत पाटील अजून तरी दौऱ्यांमध्ये दिसत नाहीये. काय नक्की परिस्थिती आहे? आपण जर बघितलं तर एकाला पुढचा भाग हँडल करायला लागतो, कार्यकर्त्यांशी बोलणं, चार्ज करणं. आणि एका मोठ्या नेत्याला, ज्याला खूप मोठा अनुभव आहे, त्याला बॅकएंडचं काम नाहीतर संघटनेचं काम हे हँडल करावं लागतं. तर आदरणीय जयंतराव पाटील साहेबांना संघटनेचा खूप मोठा अनुभव आहे. नवीन पदं देणं, कोऑर्डिनेशन करणं आणि 17 तारखेची बैठक, मीटिंग आणि ती सभा मोठी व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. संदीप क्षीरसागर प्रयत्न करत आहेत, अख्खा बीड जिल्हा प्रयत्न करत आहेत. आणि मोठे नेते आणि सगळे आमदार एक सोडून गेल्यानंतर सुद्धा सभा काय होते हे आपल्याला 17 तारखेला कळेल. सोशल मीडियावर लिहिणारे लिहित असतात, त्यांचं मत तिथं व्यक्त होणं हा त्यांचा अधिकार आहे. पण 17 तारखेला कोणालाही वेगळी गाडी न देता, कोणालाही पेट्रोलचा खर्च न करता, प्रेमाने स्वतःहून तिथं किती लोक येतात हे तुम्ही बघा. त्याच्यावरनं कळेल की नेत्यांमध्ये संभ्रम आहे, पण कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्ये आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम नाही. नक्कीच सगळ्यांना नक्कीच. माहिती आहे की रोहितजी, पवारसाहेब आम्ही हे सगळेच थांबलो महाराष्ट्र आहोत धर्मासाठी सभा बघायला, आपल्या सभेत विचारासाठी शरद लढत पवार आहेत. साहेब काय म्हणतात ते ऐकायला. आणि तुम्ही आज आमच्याबरोबर इथं आलेत, मतं मांडलीत, आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे तुमचा कौल जाणून घेण्याची. आणि आम्ही तुम्हाला विचारलेला प्रश्न काय होता आणि पोल काय म्हणतोय ते बघूया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, राष्ट्रवादीमध्ये सध्या दिसतं तसं नसतं असं सुरू आहे का? यूट्यूबवर एकूण 45,000 मतं आली आणि 94% लोकांना वाटतं की राष्ट्रवादीमध्ये सध्या दिसतं तसं नसतंय. फक्त 6% वाटतंय नाही. ट्विटरवर आपल्या पोलला 88% मतं होय ला पडलेली आहे. फक्त 12% म्हणणं आहे की राष्ट्रवादीमध्ये सध्या दिसतं तसं नसतं असं नाहीये. राज्यातील राजकारणात सुरू असलेल्या वैचारिक गोंधळात 2019 पासून भर पडली आहे असं म्हणता येईल. बहुमताचा 145चा आकडा गाठण्यासाठी वाटेल ते करायची तयारी सर्वच पक्षांनी ठेवलेली पाहायला मिळते. त्याला आधार दिला जातो बेरजेचं राजकारण या गोंडस शब्दांचं. विचारधारा, भूमिका, तत्व, मूल्य असे शब्द जुमले बनून राहिले आहेत. माध्यमांना खोटं सांगणं, दिशाभूल करणं आपण समजू शकतो. सो कॉल्ड मित्र पक्षांना गाफील ठेवणंही आपण समजू शकतो. पण मतदारांसोबतच हा जो गृहीत धरण्याचा खेळ सुरू आहे तो नवमतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. या गोष्टीचा फक्त राष्ट्रवादीचाच नव्हे तर हा खेळ खेळणाऱ्या सर्वच पक्षांनी विचार करण्याची हीच ती वेळ. चांगला राजकारणी सामान्य लोकांना फार काळ गृहीत धरण्याची चूक करत नाही असं म्हणतात. तुम्ही हे सगळं जनतेच्या भल्यासाठी करत असता तरी लोकांनी एक वेळ दुर्लक्ष केलं असतं. पण बेरजेचं राजकारण या गोंडस नावाखाली आपला स्वार्थ, आपल्या जवळच्यांचा स्वार्थ असं जर साधणं सुरू राहिलं तर जनता माफ करणार नाही हेही विसरू नका. वेळ झाली आहे आजच्या भागात इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, 0 आवर हा तुमचा शो आहे. यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा, कमेंट्स करा, प्रश्न विचारा. त्याच प्रश्नांना आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवू. तुर्तास वेळ झाली आहे आजच्या भागात इथंच थांबण्याची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.